जय हिंद दोस्तांनो. आज आपण क्विकली IEX चा स्टडी करत आहोत, इंडियन एनर्जी एक्सचेंज. या शेअरची पण भरपूर सारी रिक्वेस्ट आमच्याकडे आली होती की याचा एक स्टडी करा आणि आम्हाला पाठवा. सो क्विक IEX हा बिझनेस मॉडेल काय ते समजून घेऊया. जसं आपण शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेड करतो, शेअरची खरेदी विक्री करतो, त्याच्यासाठी BSE आणि NSE आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तसं विजेची देवाणघेवाण करायला IEX म्हणजे इंडियन एनर्जी एक्सचेंज हे एक एक्सचेंज आहे, ज्यावर बेसिकली विजेची देवाणघेवाण होते. ती देवाणघेवाण विविध राज्यांमध्ये होते, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य पकडली. त्या दोन राज्यांमध्ये एखाद्या राज्याने समजा सरप्लस वीज, म्हणजे त्या राज्याला लागणारी वीज त्याच्यापेक्षा जास्त वीज जर प्रोड्यूस केली, तर ती वीज दुसऱ्या राज्याला तो सेल करतो थ्रू इंडियन एनर्जी एक्सचेंज. तसेच बाकीच्या ज्या कंपनीज आहेत, म्हणजे ज्या पॉवर इक्विपमेंट किंवा पॉवर प्लांट बनवण्यामध्ये ज्या कार्यरत आहेत, ज्यांचे स्वतःचे पॉवर प्लांट्स आहेत, ते देखील याच्या IEX थ्रू एनर्जी सेल करतात. सो असा बेसिक बिझनेस मॉडेल आहे. तर क्विकली आपण याचे फंडामेंटल बघू. ही एक वेबसाईट ticker.finology मी जस्ट ओपन केली, तर 16,000 करोडच्या मार्केट कॅपवर असलेली कंपनी 48च्या PE वरती आपल्याला अवेलेबल आहे. आणि याचा जर ROC आणि ROE बघितला तर ROC 52%, विच इज क्वाईट इम्प्रेसिव्ह. आणि ROE रिटर्न ऑन इक्विटी पण 40% आहे. म्हणजे फायनान्शियली कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि खूप चांगलं प्रॉफिट असं बनवते इयर ऑन इयर. इथे निगेटिव्ह गोष्ट बघायला झाली तर सेल्स ग्रोथ जी आहे ती -5.8% आहे. तर ती थोडी एक निगेटिव्ह पॉईंट आहे. हे लोक, ही जी वेबसाईट आहे ticker.finology, हे लोक यांचे स्टार्स देतात. तर फायनान्शियल वाईज त्यांनी 4.5 रेटिंग दिलेली आहे. इफिशियन्सीमध्ये 5 रेटिंग आहे. आता इफिशियन्सीमध्ये 5 रेटिंग काय ते आपण क्विकली बघू. तर इथे तुमच्या लक्षात येईल की इफिशियन्सीमध्ये त्यांचं जे ROC आणि ROE आहे, ROC बेसिकली इफिशियन्सी इंडिकेटर आहे 52%. आणि 5 वर्षाचा जर पाहिलात CAGR, 5 वर्षाचा ROC तो 62% आहे. म्हणजे खूप खूप चांगला असा ROC आणि ROE कंपनीचा आहे. म्हणजे जे पण बिझनेस करते खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे. परंतु सेल्स ग्रोथ नसल्यामुळे या कंपनीचे शेअर प्राइस गेले 2-4 वर्ष वाढलेले नाहीये. जर आपण हे चार्ट पाहिलात तर चार्टमधून लक्षात येईल की 2020-21 मध्ये इथे ब्रेकआउट आला होता एक मोठ्या मेजर लेवलला, आणि त्याने एक म्हणजे ऑलमोस्ट 100 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत म्हणजे 3 पट मुवमेंट दिली होती. 300 पट हा शेअर जर तुम्ही या लो मध्ये घेतला असतात तर तुमची अमाऊंट 300 पट झाली असती. सो आता काय करायचंय, आता जर इथे पाहिलात तर इथे मागच्या वीकमध्ये एक विकली कॅन्डल चार्ट माझ्यासमोर ओपन आहे. विकली कॅन्डल चार्टवरती एक ब्रेकआउट आलेला आहे आणि जर सुपर ट्रेंड इंडिकेटर पण पॉझिटिव्ह झालेला आहे. सोबतच याचे जे 20, 50 आणि 200 DMA होते, 200 वीकली मुव्हिंग ॲव्हरेज, ते देखील त्यांना पार करून या शेअरने ट्रेडिंग करायला चालू केलेली आहे. तर इथे एक बाईंग इंटरेस्ट डेव्हलप होतोय. म्हणजे मागच्या 2-3 वीकचा जर व्हॉल्यूम जरी पाहाल तरी एक थोडं चांगला व्हॉल्यूम आहे ॲज कम्पेअर टू अर्लियर फ्यू वीक्स. या सर्व वीकपेक्षा चांगला व्हॉल्यूम आहे. तर इथे डेफिनेटली एक बाईंग इंटरेस्ट बनतोय. फंडामेंटली बिझनेस चांगला आहे. फक्त एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो म्हणजे सेल्स ग्रोथ कमी आहे. अदरवाईज हा बिझनेस इन्व्हेस्ट करण्याला एक डेफिनेटली आहे. टेक्निकली पण तुमच्या समोर मी रिझल्ट ठेवलेला आहे, फंडामेंटली पण रिझल्ट ठेवलेला आहे. याचे टार्गेट्स काय असतील तर माझ्या दृष्टीने मी जे टार्गेट एक्सपेक्ट करतोय ते एक 200 रुपयाचं फर्स्ट टार्गेट, जे आता 185 रुपयाला शेअर प्राइस आहे, तर 200 रुपयाचं फर्स्ट टार्गेट माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. आणि 200च्या नंतर एक 250 रुपयापर्यंत याच्यामध्ये मी टार्गेट एक्सपेक्ट करत आहे, फंडामेंटली ॲज वेल एज टेक्निकल अनालिसिस थ्रू. सो हा क्विक अनालिसिस होता. थँक्यू.